घर बसल्या तुमच्या चेहऱ्यावर एक फ्रेश ग्लो किंवा ग्लोईंग स्किन तुम्ही मिळवू शकता, यावर आपण आज वळूयात आपल्या विषयाकडे। तर ही रेमेडी तयार करण्यासाठी तुम्हाला हवी आहे शुगर काय करायची तर पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची आहे। त्याची थोडीशी पावडर फॉर्ममध्ये ती तुम्हाला कन्वर्ट करायची आहे। त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे ते हनी। ठीक आहे, हनी म्हणजे मध। आता ही जी पेस्ट आहे तुम्ही चेहऱ्यावर सावकाशपणे स्क्रब करून घ्यायची। स्क्रब का करायची तर तुमच्या जी काही डेड स्किन जमा झालेली आहे ड्रायनेसमुळे ती रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे स्क्रब जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे स्क्रब मदत करणार आहे। ही झाली फर्स्ट स्टेप। ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला इथे अजून 2 इन्ग्रेडियंट्स हवे आहेत, ते म्हणजे आहे ओट मिल पावडर आणि मिल्क। हे 2 इन्ग्रेडियंट्स तुम्ही काय करायचं, जी पावडर फॉर्ममध्ये घ्यायचं आहे ओट मिल आणि त्याच्यामध्ये मिल्क ॲड करायचं आणि त्याची एक पेस्ट बनवायची मस्त आणि ती पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावायची आहे। याच्यामुळे तुम्हाला एवढी छान तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि चेहरा तुमचा एवढा हायड्रेटेड दिसतो। हे जेव्हा तुम्ही स्वतः वापराल तेव्हा तुम्हाला याचा जे आहे रिझल्ट, याचा जो काही रिझल्ट आहे ते तुम्हाला कळेल। तर अशा प्रकारे तुम्ही हे 2 फेस मास्क जे आहे, एक स्क्रब आणि फेस मास्क वापरून तुम्ही चेहऱ्यावरचा जो अशा प्रकारे फेस स्क्रब आणि फेस मास्क वापरून तुम्ही चेहऱ्यावरचा ड्रायनेस आहे तो तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा त्याला थोडं कमी करू शकता। तर चेहऱ्यावरचा ड्रायनेस आहे तो कमी करू शकता। ती आठवड्यात, आता ही जी रेमेडी आहे ती आठवड्यातून 2 वेळा तरी केली पाहिजे, तर तुम्हाला त्याचा अजून चांगला रिझल्ट मिळेल। त्यासोबतच फक्त फेस मास्क आणि स्क्रब करून उपयोग नाही, तुम्हाला प्रॉपर मॉइश्चरायझेशन तुम्हाला चेहऱ्याचं केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या चेहरा हा